नमस्कार. आरोग्य उपकेंद्र दापोडे येथील आरोग्य सेविका सौ हर्षा अनिल टोपे मॅडम यांचा सेवाकाल 38 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करून आज शुक्रवार दिनांक 31/7/2026 रोजी दापोडे गावात महादेवी आई सभागृहामध्ये आरोग्य उपकेंद्र दापोडे व ग्रामपंचायत दापोडे व टोपे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी दापोडे गावचा प्रथम नागरिक प्रशासक श्रीमती संध्या गणेश पाटील व प्रशासक समिती सदस्य सौ कविता संतोष पाटील, डॉक्टर विद्या हिरेपूर मॅडम तसेच दापोडे गुंदवली वळपाडा ओळी गावातील आजी माजी सरपंच, प्रशासक सदस्य तसेच महादेवी महिला मंडळ दापोडे व गावदेवी महिला मंडळ कार्यकर्ता, अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य केंद्र अंजुरदेवे, डॉक्टर, आरोग्य सेवक सेविका तसेच 4 ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच टोपे सिस्टर यांचे मिस्टर अनिल टोपे, मातोश्री, इतर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी हर्षा टोपे मॅडम यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा कामाच्या बाबतीत उपस्थितांनी मनोगत देखील व्यक्त केले व टोपी परिवाराच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत दापोडे ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटील यांनी केले व हर्षा टोपे यांनी कामाची पावती म्हणून हा गोड दिवस माझ्या आयुष्यात आला असे आपल्या मनोगत त्यांनी म्हटलं व सर्वांचे आभार देखील व्यक्त केले. याच कार्यक्रमादरम्यान स्नेहभोजन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप झाला. तर चला पाहूया गोड कार्यक्रमाचे क्षणचित्र. यशस्वी सेवापूर्ती सन्मान सोहळा 2000. धन्यवाद. सरकारवरती श्रीमती हर्षा अनिल टोपे मॅडम यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी सेवा करून आज खऱ्या अर्थाने आमच्या दापोडे उपकेंद्र याच्यातून ते सेवानिवृत्ती होत आहे. खऱ्या अर्थाने आमच्या दापोडेचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने त्याचं काम एक जेवढं काम आमच्या या दापोड्या गावामध्ये निघालं त्याने चांगल्या पद्धतीचं काम करून आज ते यशस्वी होत आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला मॅडमची सेवा आपण पाहिली तर 1988 रोजी उस्मानाबाद येथे पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या मॅडमने काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची ट्रान्सफर आपल्या ठाणे जिल्ह्यात होऊन प्रथमतः वासी आरोग्य केंद्र येथे त्यांनी 20/10/1998 रोजी काम केलं. त्यानंतर आपल्या खारगाव आरोग्य केंद्रामध्ये त्यांची बदली झाली आणि खारगाव आरोग्य केंद्रामध्ये 28/6/2003 रोजी पासून त्यांनी खारगाव आरोग्य केंद्रामध्ये काम केलं. त्यानंतर त्यांची बदली होऊन आमच्या दिव्य अंजू या आरोग्य केंद्रामध्ये त्यांची बदली लागली आणि तिथे त्यांनी सहकार्यांना सोबत घेऊन त्यांच्या घराकडे कामाची पोचपावती देऊन त्यानंतर आमच्या दापोडे उपकेंद्रामध्ये त्यांची बदली झाली. खऱ्या अर्थाने हा त्यांचा जीवन प्रवास आपण कामाचा जीवन प्रवास पाहिला तर 38 वर्ष यशस्वी अशी सेवा देऊन आज त्या सेवानिवृत्ती होत आहे. सर्वांनी आपल्या हर्षा मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काम करत असताना आज त्यांच्या या प्रेमापोटी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत.
खऱ्या अर्थाने काम करत असताना आपल्या सहकार्याची चांगलं वागणूक देऊन आणि जेवढी सेवा देता येईल चांगली तशी सेवा त्यांनी दिलेली आहे. कारण मी पाहत होतो आमच्या दापोडे आरोग्य केंद्रामध्ये त्यांची भरती झाली तेव्हा खारगाव आरोग्य केंद्रातील देखील त्यांचे जे जुने पेशंट असतील किंवा तिथले ग्रामस्थ असतील ते नक्कीच जर त्यांना कुठलाही त्रास असेल किंवा कुठलाही काम असेल तर ते आपल्या खारगाव आरोग्य केंद्र सोडून ते दापोडे आरोग्य केंद्रामध्ये येत होती. खारगाव आरोग्य केंद्रामध्ये केवडी दिवा असेल, दिवा असेल, कोपर असेल, राहणार असेल आणि ते खारगाव परिसरातील डुंगा असेल, नवकर असेल अशा भागातील अशा गावातील लोक आज आमच्या आरोग्य केंद्र दापोडे येथे आमच्या टोपे मॅडमकडे देखील ते म्हणजे आरोग्याविषयी बाबीसाठी चर्चा करण्यासाठी किंवा सेवा घेण्यासाठी येत होतात. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या टोपे परिवाराचा आज आनंदाचा क्षण आणि भाग्याचा क्षण आहे. प्रथमतः आपण त्यांचा सन्मान आमच्या दापोडे गावातून आमच्या सेवानिवृत्ती होत आहे. श्रीमती टोपे मॅडम यांच्या सेवाकृतीचा या ठिकाणी आहे. तर म्हणजे आपल्याला या गोष्टीचा कोणालाही आनंद नाही वाटत. सर्वांच्या चेहऱ्यावरती निश्चितपणे एक दुःख आपल्याला दिसून येते. कारण असं आहे की टोपे मॅडम यांनी केलेली सेवा मी या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व गावांमधील सर्व नमस्कार करतो. आणि टोपे मॅडम यांना सुरुवातीलाच मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांनी लोकांची सेवा केली, लोकांच्या आजारांना बरं केलं, लोकांना त्यांनी आनंदी दिवस दिले. आता त्यांना निरोगी निरामय सुंदर असं जीवन प्राप्तो प्रार्थना खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या दापोडे परिसरात या पंचक्रोशीमध्ये आपण केलेली आहे. अन्य विभागाच्या आपण आहात आणि दापोडेमध्ये आपली विशेष नियुक्ती असल्यामुळे या गावाची आपली वेगळीच नाळ जोडली. थोडंसं टोपे मॅडम यांच्याबद्दल बोलतोय. अगदी कोरोनाच्या काळाच्या अगोदरपासून मॅडम यांचा परिचय आहे आणि त्यांची सेवा आम्ही जवळून पाहिलेली आहे. खरं म्हणजे त्यांचं देवाचं रूप जे आहे ते आपल्याला कोरोना काळामध्ये दिसून आले. कारण कोरोना काळामध्ये तिथे सक्ती माणसं लांब लांब होत होतो, कोणी घरामध्ये जात नव्हतं आणि कोरोना झालेला आहे हे जर कळलं तर त्याला खूपच लांब फेकलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीची एक वेगळी परिस्थिती असताना टोपे मॅडम त्या स्वतः त्या घरापर्यंत पोहोचायच्या, त्या रुग्णापर्यंत पोहोचायच्या आणि आवश्यक ती सर्व सेवा टोपे मॅडम त्यांची संपूर्ण टीम यांनी आपल्या गावातील या पंचक्रोशीतील लोकांना दिली. आणि खऱ्या अर्थाने औषधोपचार माझ्या बाबतीतही मी प्रकार सांगेन की निश्चितपणे ज्यावेळेला आम्हाला या गोष्टीचा त्रास झाला होता त्यावेळेला औषधोपचार जो होता हा राहिला बाजूला. पहिल्यांदा डोळ्याने सांगितलं घाबरू नका, घरामध्ये जास्तीत जास्त लोक ती नाही गेली, घाबरल्यामुळे गेली. त्यामुळे मॅडम यांचं सगळ्यात मोठं औषध आम्हाला होतं की घाबरू नका, घाबरल्यानंतर तुम्हाला औषधोपचार काही करणार नाही. त्यामुळे पहिली हिंमत आदरणीय टोपे मॅडम यांनी आम्हाला दिलेली होती, घाबरू नका, औषधी नंतर उपचार करेल. कारण मन अगोदर स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यासाठी त्यांची जी सेवा आहे ती अत्यंत महत्वाची सेवा त्यांनी त्या काळामध्ये केली. आणि निश्चितपणे मॅडम अनेक पिढ्या किंवा अनेक वर्ष तुमची सेवा मी कोणी विसरणार नाही. या त्या काळामध्ये केलेल्या सेवेत आम्ही तुम्हाला सगळ्या विनंती करणे की थोड्या काळामध्ये त्यासाठी टोपे मॅडम स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्याला तिथपर्यंत आपल्या पोहोचल्या. एवढंच नाही तर शासनाने त्यांना कंपल्सरी केलं होतं प्रत्येक माणसाला लसीकरण. बरोबर मॅडम, प्रत्येक माणसाचं लसीकरण. आणि ती व्यक्ती कशी असेल त्या काळात कोणता आजार झालेला असेल, त्यांना लागण झालेली असेल की नाही त्याची पर्वा न करता लसीकरण केलं. आणि खऱ्या अर्थाने या आलेल्या महाभयंकर बिमारीवरती यांनी सगळ्यांनी आपल्याला मदत केली ना, तर यांचं अस्तित्व कोणीच मिटवू शकत नाही. तसे आमचे आज टोपे मॅडम आहे. मन भरून येत आहे की त्यांची आज सेवानिवृत्ती आहे, पण एक ना एक दिवस तर जावंच लागतं प्रत्येकाला. आणि खरं बोलायचं झालं तर त्यांनी जी काही मेहनत केली ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. प्रत्येक रुग्णाचं दुःख हे स्वतःचं दुःख आहे असं समजून
त्या ज्या वागत होत्या म्हणजे प्रत्येकाचं दुखणं जे माझं स्वतःचं आहे असं समजून त्या करत होत्या, त्यांच्या सेवेला खरोखर सॅल्यूट आहे. कारण की प्रत्येकाला कामं असतात, सुट्ट्या असतात, प्रत्येकाचं अस्तित्व असतं घरातलं. पण ह्या सेवेकरी ज्या आहेत, नर्स होणं सोपं काम नाही किंवा सिस्टर होणं सोपं काम नाही. या ज्या आहेत यांनी स्वतःचं घरदार सोडून आपल्या पंचक्रोशीमध्ये जे त्यांचं काम आहे ते अगदी सेवाभावी म्हणजे पद्धतीने आनंदी वृत्तीने जे केलं, खरोखर त्यांना आज मनापासून दापोडे ग्रामपंचायत दापोडे गावाच्या वतीने मी धन्यवाद बोलते. रुग्णाचं दुःख करोनाच्या काळात घाबरायचं प्रत्येकजण की आता कसं होईल, पण यांचा जो धीर पाठीशी असायचा त्याच्यामुळे आम्हाला एक मोरल सपोर्ट मिळत होता की काही होणार नाही, मॅडम औषधं देत आहेत, सगळं व्यवस्थित होईल. तो धीर प्रेम जो रुग्णांना त्या द्यायचा ही एखादीच व्यक्ती देऊ शकते. आज खरोखर माझा मनापासून टोपे मॅडमला नमस्कार आहे. धन्यवाद. सोबत राहून टोपे मॅडमनी आणि आरोग्याविषयी ज्या आरोग्य सेविका असतील, आरोग्य डॉक्टर असतील किंवा आमच्या आशा सेविका असतील, त्यांनी खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव सांगितला. मी सूत्रसंचालनमध्ये देखील माझं मनोगत व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने टोपे मॅडम आम्ही देखील कोरोना काळ सुरू झाला, मी फॅमिली सोबत एका रुग्णालयात गेलो होता. मी तिथे म्हणजे आल्यानंतर मला कोरोना झाल्याचा रिपोर्ट आला, परंतु त्यावेळी मी लगेच टोपे मॅडमला फोन केला की बाबा असं असं झालेलं आहे. तर टोपे मॅडम म्हणजे काही घाबरण्याची गोष्ट नाही. त्यानंतर वाघमारे सर आम्ही 14 दिवस घरातून बाहेर निघलो, कुठलाच सिम्पटम किंवा काही नव्हतं. परंतु टोपे मॅडमना दापोडे परिसरात किंवा त्यांच्या अंजूर दिव्या अंजूर केंद्रामध्ये काम करत असताना आपण बघितलेलं आहे की कुणी कोरोना डिटेक्ट झाला तर त्या घरामध्ये जाऊन त्या पेशंटला भेटून येतात आणि त्या गोळ्या औषधं देऊन येत होते. असं त्यांनी वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे. हा खऱ्या अर्थाने त्यांची सेवा ही यशस्वी झालेली आहे. आणि तुम्ही इतरांना मोठे करा तर त्यामध्ये तुम्ही मोठे होत असाल. खऱ्या अर्थाने या टोपे मॅडमनी काम करत असताना वाईट चांगले अनुभव आलेले आहेत. त्यांच्याशी आमचं भांडण देखील व्हायचं, पण एकाच गोष्टीमध्ये कामाच्या विषय भांडण व्हायचं की टोपे मॅडमला सांगायचं का ज्या नोंदी आहेत जन्ममृत्यू, आज शासनाने प्रत्येक जन्ममृत्यूच्या नोंदी ऑनलाईन केलेल्या आहेत. त्यांना कामाच्या गडबडीमध्ये त्याने अशा सेविकाला सांगत होते का बाबा महिन्याची महिना 21 दिवसामध्ये जर इथे उपस्थित सर्वांना सांगतो आपल्या घरातील जन्म असो मृत्यू असो त्यांची नोंद आधी शासन कसं आहे, जर तुमची वेळीच नोंद झाली नाही ऑनलाईन तर आपल्या कामाने आम्ही मध्येच नोंद घुसून शकत नव्हता. जेव्हा लेखी असायचं तर ग्रामपंचायत कर्मचारी आमचे सरपंच आमचे ग्रामसेवक सांगायचे की बाबा देऊन टाका, कारण शासनाची प्रोसेस जन्ममृत्यूसाठी उशिरा होण्यासाठी खूप मोठी आहे. त्या गोष्टीसाठी आमचं त्यांच्याशी भांडण व्हायचं. पण खऱ्या अर्थाने टोपे मॅडमची सेवा दिली हे आमच्या दापोडे गावाचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. आम्ही छोटे खाली होते ना ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान केला, पण आज आम्ही भाग्य समजतो. अरे टोपे सिस्टर या माझी आणि त्यांची ओळख मी वाशिम PSCला असताना पहिल्या प्रथम त्या हजर झाल्या. जिल्हा ट्रान्सफर होती. म्हटलं आमच्या हेडक्वार्टरची जागा खाली होती. माझी नेहमी इच्छा असे जिथे जिथे ज्या PSCला असायची मी का माझा स्टाफ चांगला असावा, माझे हेडक्वार्टरची सिस्टर चांगली असावी अशी माझी अपेक्षा असायची. तर टोपे सिस्टर हजर झाल्या. बाबा नवीन सिस्टर आलेत, जिल्हा ट्रान्सफर आहे. म्हटलं कशी असणार कशी नाही, पण टोपे सिस्टर हजर झाल्या. आणि तेव्हा गणपतीची वेळ होती, सगळेजण रजेवर होते सिस्टर आमच्या. आणि मी तिथं सुपरवायझर असताना मी तिथेच राहायची. त्याच्यामुळं पहाटे एक डिलिव्हरी आली. मग पहाटे डिलिव्हरी आली तर सिस्टर नसल्या कारणाने मला तिथे जावं लागलं. मी तिथे गेली, ती डिलिव्हरी काय झाली 9 वाजता टोपे सिस्टर हजर झाली PSCला. बापरे आता ही पोरगी नवीन, कारण काय अनुभव नाही, जिल्हा ट्रान्सफर असल्याने मला काहीच अनुभव नव्हता. तिचं पोरगी नवीन कशी डिलिव्हरी करते. त्या आल्यानंतर मला म्हणतात का सिस्टर तुम्ही जा. म्हटलं नको मी नाही जाणार. पण त्यांनी ती डिलिव्हरी एवढी व्यवस्थित केली तर मला एवढा आनंद झाला का मला सार्थ झालं का माझ्या हेडक्वार्टरला एक चांगली सिस्टर आली. आणि नेहमी लांबची असल्या कारणाने इथे तिला कोणीच नव्हतं, म्हणजे बाकीचं त्यांची दुसरी फॅमिली होती. पण बाकीचं एवढं टोपे सिस्टरना एवढी कामामध्ये अगदी एवढी चंड असायची. कधीही कशीही डिलिव्हरी असू दे, कोणतंही काम असू दे, कोणीही किती वेळ OPDची वेळ असायची 1 वाजेपर्यंत, नंतर 4 वाजेपर्यंत रेस्ट असायची. पण कधीही पेशंट येऊ दे कोणताही, पण कधीही ते कोणालाही अजिबात नाही बोलली नाही. आणि एवढं म्हणजे मला तर एवढा जीव लावला ना, मी तिला जीव लावला त्याच्या पलीकडे का खरंच कुठेही दिसली टोपे सिस्टर, मी ऑफिसला असू दे, मी मीटिंगमध्ये असू दे, का आमची कुठेही भेट होऊ दे,
टोपे सिस्टर दिसल्यानंतर मला बघितल्यानंतर माझ्या पायाला वाकणारच, म्हणजे एवढं तिला संस्कार एवढे चांगले आहेत. आणि तिचं खूप बोलायची इच्छा आहे, कारण ज्या वेळेस ती हजर झाली तेव्हा मी तिथे होती. तर मला वाटतं जेव्हा ती सेवानिवृत्त होते त्यावेळेस पण लास्ट दिवशी पण तिथे मी पाहिजे अशी माझी इच्छा होती. काल तिचं आमंत्रण आलं, जरी नसतं आलं तरी मला माहीत होतं ती आज सेवानिवृत्त आहे, मी कोणत्याही परिस्थितीत आलीच असती. आणि एवढे घरोब्याचे संबंध आमचे होते. जेव्हा डिलिव्हरी झाली, बाळ लहान होतं तिचा मुलगा, पण जेव्हा काय कसं असेल काय माहिती, तसं जर बघितलं तर लहान मुलांचं फार वावगं असायचं, कारण मी थोडीशी कडक होती, त्याच्यामुळे लहान मुलं मला घाबरायची. पण जर तसं बघितलं तर माझा आवाज आला का PSC, मी 9 वाजता PSC हजर असायची, का ते बाळ एवढं कावरं बावरं व्हायचं, काही नातं नव्हतं, कोणतंही काहीच नव्हतं. पण काय आमचं पूर्वजन्मीचं काय होतं देव जाणं, ते बाळ एवढं अस्ताव्यस्त व्हायचं. आवाज आल्याबरोबर मग ती काय करायची, ओपीडीला जायचं असलं का पाठीमागच्या ऑफिसमध्ये माझ्या तिथे चटई टाकायची आणि बाळाला तिथे ठेवायची. ह्यांचा सेवापूर्ती सोहळा आपण साजरा करत आहोत. खरोखर दुःख जरी वाटत असलं तरी मी आनंदाचा सोहळा सांगेन, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आपलं अगदी कामाच्या व्यापामध्ये गेलेलं आहे. पुढचं उर्वरित आयुष्य त्यांनी चांगलं जगावं आणि त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या, त्यांची स्वप्न आहेत ती पूर्ण करावी, अशा दृष्टीने त्यांचं पुढील आयुष्य जावं. आणि वेळेचं भान राखता मी एवढंच सांगेन, फक्त मी त्यांच्या स्वभावाबद्दल सांगते, शांत, संयमी आणि प्रेमळ. त्या कधी आपल्यामध्ये आल्या आणि त्या आपल्या एक कामाचा भाग आहेत असं नसतं ना, कधी जवळीक मैत्रीण म्हणून झाल्या आणि अगदी सगळे सुखदुःखाचे क्षण त्यांच्याशी शेअर करावे अशा त्या आपल्या अगदी घरातील व्यक्तिमत्व बनून झाल्यात. मॅडम, तुम्ही जरी आता सेवानिवृत्त होत असाल तरी सुद्धा कुठल्याही क्षणी आम्हाला कुठलीही गरज भासली तरी आम्ही दिवस रात्र न पाहता तुम्हाला फोन करणार आहोत, तुम्हाला त्रास देणारच आहोत आणि तुम्ही आमच्या सेवेत आहात हेच आम्ही बघणार आहोत. धन्यवाद. मी इथे थांबते. तर या खूप रडायला येते मला, पण तरी मला बोलायचं आहे. आम्ही या आरोग्य सेवेमध्ये जे आहेत ना, आशा जे सरांनी सांगितलं बॅकबोन ऑफ हेल्थ, आम्ही तर आहोतच, पण आमची बॅकबोन म्हणजे आमच्या ANM टोपे सिस्टर होत्या. त्यांनी आम्हाला आईसारखं प्रेम केलं, सगळ्या आशांना खूप शिकवलं, समजून घेतलं, घरातल्या प्रत्येक अडचणी त्यांनी समजून घेतल्या, आम्हाला त्याच्यातून शिकवलं. त्यांचा सेवानिवृत्तीचा जो हा कार्यक्रम आहे, आम्हाला हा खूप म्हणजे आमचं मन भरून येते. आम्हाला आनंद तर आहे की त्यांनी एवढं वर्ष काम केलं. एखाद्या स्त्रीला घर सोडून काम करणं शक्य नसतं. पूर्ण जीवन कार्यकाल तिचा जर बघितला, घर मूल सगळं सांभाळून हे करणं शक्य नसतं हे, पण तरी त्यांनी केलं. आणि इथपर्यंत त्यांचं कार्य आहे की त्या कार्याला आम्ही सगळ्या आशाताई सलाम करतो. आणि सिस्टर, आम्ही तुम्हाला खूप मिस करणार, खूप म्हणजे खूप थँक्यू. त्यांचा कार्यकाल हा खूपच मोठा आहे, कारण की मी जेव्हा सरपंच होती तेव्हा त्यांना तो उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्राची तिथे स्थापना झाली सर बघा. तर तिथे असताना त्या तर आम्हाला एवढं म्हणजे हे करायच्या, कधी पण त्यांना फोन केला किंवा त्यांनी आम्हाला फोन केला तरी आम्ही तत्पर त्यांना कशाची गरज असते, त्यांना काय त्यांना उपकेंद्र केंद्र जे सामान पाहिजे ते काय पाहिजे ते मिस्टरांना लगेच फोन करायच्या आणि ते लगेच मिस्टर त्यांना या ग्रामपंचायतमध्ये सांगायचे आणि त्यांना लगेच उपलब्ध करून द्यायचे. बघा, आज त्यांची सेवानिवृत्ती होती, तुम्हाला पण रडायला होतं, कारण की त्यांना कधी फोन केले तरी ते लगेच यायचे आणि काय मला झालेलं असलं तर तुम्ही घाबरून नका असं बोलायच्या. एवढंच बोलते. सर्वप्रथम मी आमच्या दापोडे गाव आणि महादेवी महिलातर्फे सगळ्यांचं स्वागत करते, हार्दिक स्वागत सगळ्यांचं. आणि आज आपल्या टोपे सिस्टरचं जे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, खरोखर सिस्टर तुमच्याबद्दल आज पूर्ण दिवस सांगत राहिलं तरी मला वाटतं का हा कमी पडणार आहे सगळ्यांसाठी. का एवढे प्रत्येकाच्या जीवनातील त्यांच्यासाठी केलेलं, त्यांनी आपल्यासाठी केलेलं कार्य हे खूप कमी आहे आपल्याला, का आपल्याला सांगायला पण वेळ फार कमी पडतोय. आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आज मी सिस्टर अश्रू बघून ना, का तुमचं कार्य मी सांगेन केलेलं आज सार्थक मला दिसतंय, तुम्हाला सुद्धा दिसत असेल.
खरोखर आज मी सांगेन का सिस्टर, टोपे सिस्टर गावातली ही मी सांगेन की आमच्या गावातली एक आईची भूमिका साधत करत असतील त्या का, कारण का प्रत्येक स्त्रीला माहिती आहे का स्त्रीची जी मूळ वेदना आहे ती एक स्त्रीच जाणू शकते, ती बाकी कोणीच जाणू शकत नाही. आणि त्या वेदना या सिस्टरांच्या पेक्षा अजून कोणी आपल्यासाठी जाणल्या असतील आपल्या गावात आणि इतर गावात जे त्यांचं कार्य चालू असेल तर कोणीच नसेल. म्हणून ह्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदी अश्रू असेल किंवा दुःखाचे अश्रू, कारण का आमच्या गावातून आज त्यांची सेवानिवृत्ती होत आहे खरोखर. पण सिस्टर आम्ही सांगू तुम्हाला का तुमची सेवानिवृत्ती झाली असेल तरी पण आमच्यासाठी तुमचं कार्य अजून संपलेलं नाहीये. खरोखर प्रत्येक लेडीजसाठी आम्हाला तुमची गरज आहे आणि राहणार आहे. मी माझे 2 शब्द महादेवी महिला मंडळातर्फे तुमचं खरोखर सेवानिवृत्तीसाठी एकदम अभिनंदन करते. आणि तुमचं राहील जे तुम्ही कार्य जीवनात आता बाकी आहे करायचं दोघांचं मिळून तुमच्या फॅमिली सोबत, खरोखर जे क्षण तुमचे जे तुम्ही कार्य करताना राहिले आहेत ते तुम्हाला आता नक्की करायचं आहे पूर्ण. धन्यवाद. थँक्यू. तर आमच्यासाठी खरंच अखेरला तुम्ही यायचंच आहोत आणि अजून सुद्धा आम्हाला आशा वाटते मॅडम तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी असू दे. खरंच मॅडम मला तर मी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे, मी समोर दिसते मी मॅडमच्या मुलंच दिसते मॅडम. आज माझ्या मुलाला आणि मला जे जीवनदान दिलेलं आहे ते मॅडमच्याच मुलं, खरंच मॅडमच्याच मुलं मी आता या व्यासपीठावर उभी आहे. खरंच मॅडम तुमच्याविषयी सांगायचं तर तुम्ही आमच्या घरी जरी आलात आणि घरी काही सांगू दे तरी मॅडम तुम्ही माझ्याविषयी तरी मी सांगते की तुम्ही माझी आई पण बनलेले आहात, माझ्या बहिणीच्या रूपाने पण माझ्या पाठीशी उभी राहिलेलं आहे. मॅडम खरंच तुमच्या शेवटपर्यंत मी तर उपकार विसरूच शकत नाही, मी तुमची खरंच ऋणी आहे. आणि मॅडम मी एक असं सांगेन की प्रत्येक वेळेस कोरोना असो किंवा काय असो प्रत्येक वेळेस तुम्ही मॅडम लोकांसाठी किंवा आमच्यासाठी सुद्धा धावत आलेला आहात. तुम्ही तुमच्या घरी खरंच खूप कमी वेळ दिलेला आहे, बरोबर ना मॅडम, मुलांसाठी सुद्धा आणि सर्वांसाठी. आता खरंच त्याला जास्त वेळ द्या. तुम्ही खरंच समाजसेवाही खूप केलेले आहे आणि त्याचं पुण्य तुम्ही खूप कमवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला ईश्वर त्याचं त्या पुण्याच्या पाठीमागे तुम्हाला आशीर्वाद मिळणारच आहे. एक जाता जाता मी एवढंच बोलेन मॅडम की आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडं पाणीही आहे. आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडं पाणीही आहे. तुमच्यासोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील, तुमच्यासोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, हसतमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा पुढचा प्रवास मॅडम खूप आनंदी आणि यशाने भरलेला असो आणि तुमच्या नावातच मॅडम हर्ष आहे तर तुमचं जीवन सुद्धा हर्षमय हो हीच मी ईश्वरासाठी प्रार्थना करते. आणि खरंच या मी शाळेची ऋणी आहे, कारण मी इथे 6 महिने काम केलेलं आहे आणि या शाळेपासूनच मला खूप व्यासपीठ मिळालेलं आहे. जिथे जिथे मी उभी राहते तिथे मला दापोडेची शाळा, खरंच दापोडेच्या शाळेनेच मला पुढे नेलेलं आहे. हाच वर्ग होता आणि ह्याच वर्गाच्या इथं मी आज भाषण देते. खरंच मी खूप ऋणी आहे शाळेची सुद्धा. खऱ्या अर्थाने आजच्या या सेवानिवृत्त सत्कारमूर्ती आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व त्यांच्या प्रेमापोटी आलेले सर्व त्यांना खरोखरच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आपण सर्व जमलो आहोत. तर आज टोपे मॅडमचा खऱ्या अर्थाने जी सेवा घडली त्या सेवेचं सर्वांनी शब्द सुमनांनी म्हणजे ह्या खालच्या देवांनी पण आणि वरचे देव पण आता फुलं टाकतायत. आज जमलेल्या प्रत्येकाने हे पण देव आहेत आणि वरचे देव पण शब्द सुमनांनी पण त्यांचं आज फुलपुष्प वाहत आहेत आणि वरचे देव पण फुलपुष्प वाहत आहेत. कारण का त्यांनी केलेली जी सेवा ही त्या म्हणतात ना मानव सेवा हीच ईश्वर सेवा. म्हणून आज त्यांची जी सेवा आहे ही सेवा तन मन धनाने केलेली आहे. म्हणून आज त्यांची ही पोचपावती त्या सर्व प्रेमाने वरना आपुलकीने वरना आज त्यांच्या ह्या कार्यक्रमाला हजर आहेत आणि अक्षरशः कोणी कोणासाठी रडत नाहीये. आज कोणी कोणासाठी रडत नाहीये. आज मी बघितलं आज या व्यासपीठावरती रडतायत, मॅडमच्या कार्याचा जो उल्लेख करतात आणि ते रडतात. कोणी कोणासाठी खरोखर रडत नाही. हे आज त्यांनी जो कार्य केलाय भूतो न भविष्यती बरं ना असं ह्या कार्याची पोचपावती म्हणून प्रत्येक जण रडतोय. म्हणून कोणी कोणासाठी रडत नाही. आणि मॅडमला
मी खरोखरच एक धन्यवाद देतो. प्रथम मी धन्यवाद देतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि हा आयोजित कार्यक्रम ज्यांनी केलाय त्यांनी खरोखर हा कार्यक्रम सेवानिवृत्त न राहता हा ऋणमुक्त कार्यक्रम आहे, बरं ना. की तो जो मॅडमनी जे केलेलं कार्याचं सेवेचा जो ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याचं बरं ना हा खरोखर हा कार्यक्रम आहे. आणि जरी सेवानिवृत्त कार्यक्रम असला तरी मॅडमला मी म्हणजे खरोखरच असं म्हणलं की निवृत्त मॅडम तुम्ही निवृत्त होणार नाही, सेवा त्यांच्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सेवा ही भूमिका त्यांच्यामध्ये राहणारच आहे. कारण आता प्रत्येकाने म्हटलं की मॅडम तुम्ही जरी निवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही, कुठल्याही क्षणी मी तुम्हाला फोन करणार. म्हणजे हा जो भरभरून जो आदर आहे, सत्कार आहे, जो प्रेम आहे बरं ना, तो कोणालाही मिळत नाही. जी मॅडमने आज जी सेवा जी केलेली आहे ही भूतन भविष्यती आर्थिक कायिक वाचिक मनाने तनाने धनाने केलेली सेवाची ही त्यांना पोच पावली आहे. टोपे मॅडम यांचा सत्कार समारोह आपल्या गावात होतो हेच मोठं भाग्य आहे. कारण बघायला गेलं तर त्यांचं जे कार्य आहे जे या विभागामध्ये खारबावपासून ते मानकुलीपर्यंत आम्ही बघत आलेलो आहोत की कुठे पोचत नाही. त्या सगळ्या ठिकाणी बघितलं ना तर आपल्याला टोपे मॅडमला नुसता फोन करा तिथे ते पोचेल आणि ते काम करतील आणि गोळ्या देतील. हे सगळं काम महिलांना एवढ्या महिला बघितल्या तर एवढा आनंद होतो की त्यांचं महिलांवर किती प्रेम आहे आणि महिलांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. कारण काही महिला आता रडत होत्या, काही त्यांचं मनोगत व्यक्त करत होते. चांगलं आहे, कारण अशी लोक ना समाजामध्ये कमी असतात आणि ती मॅडममध्ये आहे आणि त्या मॅडमचा आपण इथं सत्कार करीत आहोत. मी गावातर्फे त्यांचा सन्मान करीत आहे, माझ्या परिवारापर्यंत त्यांचा सन्मान करीत आहे. सेवानिवृत्ती म्हणजे नुसतं काही प्रवासाची सांगता नाही आहे, ती आता नवीन प्रवासाची त्यांची सुरुवात होणार आहे. आणि मी त्यांचा सेवानिवृत्त झाल्यापासून सन्मान करीत आहे की त्यांच्या सेवेच्या कालामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये खारबाव ते अंजूर गटामध्ये एवढं त्यांचं काम आहे की महिलांसाठी मला तरी वाटते प्रत्येक महिला गावोगावी या विभागामध्ये त्यांच्या संपर्कात असतील आणि त्यांच्याशी कनेक्ट असतील. अशी ही महिला आपल्यासमोर सेवानिवृत्ती होत आहे तर नक्कीच दुःख होणार आहे आणि आनंदही होणार आहे. कारण त्यांना आता ती एक समाधान मिळेल पुढील आयुष्यासाठी की माझ्या मागे ही लोकं आहेत, एवढी महिला आहेत, एवढं गाव आहे आणि त्यांना आपण इथं सन्मानाने इथं आता त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचा कामाबद्दल निष्ठा, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध सचोटी कार्यपद्धती त्यामुळे अख्ख्या विभागामध्ये एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. हे करीत असताना आपल्या कुटुंबावर पण त्यांनी चांगले संस्कार केले असं मला वाटतं. कारण त्यांचा मुलगा, त्यांचे मिस्टर इथं आहेत, म्हणजे त्यांचा किती एकमेकावर प्रेम आहे असं मला वाटतं. कारण नुसता आपण समाजामध्ये काम करून नाही चालत, आपला कुटुंब पण बघितला पाहिजे आणि त्यांच्यावर त्यांचा पूर्ण लक्ष आहे असं मला वाटतं. आणि या पदावर काम करत असताना त्यांनी या पदाला योग्य तो न्याय दिलेला आहे. कारण आपण बघतो कारण काही लोक पदं घेतात, नुसते पदं नावापुरते घेतात का माझा बोर्डाला नाव आला पाहिजे, पत्रिकेत नाव आला पाहिजे, असं नाही. काही तुम्ही पदं घ्या, कुठलेही पदं घ्या, कोणी पण घ्या, पण तुम्ही काम केलं पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे तरच तुम्ही मोठे व्हाल. नाही तर ते पदाला काही किंमत नाही राहत. पदाची किंमत केव्हा वाटतो, तुम्ही काम कराल तेव्हाच. तो पद तुम्ही घेतला म्हणजे तुम्हाला काम करायचंच आहे आणि तुम्ही केला तर तो पद पण मोठा होतो आणि तुम्ही पण मोठा होता त्याच्यामध्ये. हे मला कधी पण त्यांच्याबद्दल सांगणं तेवढं थोडं आहे, त्याच्यामध्ये मान्यता तर नाहीच आहे. कारण तर जेवढं आहे ना तेवढं त्याच्यामध्ये एवढं बोलतील, मला खालून आवाज येतील, सरिता बाळा खाली आहे. पण माझे मिस्टर कधी तुझे मिस्टर बोलत नाही का? माझे मिस्टर माझ्या कामामध्ये कधीच येत नाही. कारण तर ते नेहमी बोलतात तुमचं काम तुम्ही आणि टोपे सिस्टर त्यांचं ते बघून घेतील. पण एक अशी वेळ होती ज्यावेळेस माझा प्रसंग मी सांगते, माझी डिलेवरी होती त्यावेळेस त्यांचा सासरा ऑफ झालेला, 6 वाजलेले त्यांना फोन आला का मॅडम
त्यांच्या घरपोच केला. याचे एक माझ्या जीवनातली ही गोष्ट टोपे सिस्टरांना मी कधीच विसरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपला टिंबर वाईन शॉप आहे त्याच्यावरती 4थ्या मजल्यावर रात्रीची 10:30ची वेळ होती. त्यांनी मला फोन केला, सरिता घरात डिलिव्हरी झालेली आहे, बाळाला कसं करणार. मग मी काय करू, मी मॅडमला सांगितलं त्या तेवढ्या रात्री मी मिस्टरांना आणि मुलाला घेऊन गेले. तिथे डिंपल वाईन शॉप बघितलं तर तिकडे सगळे पुरुष मंडळी होते, तिथे एकटी लेडीज मी कशी जाणार. म्हणून त्या मिस्टरांनी त्या मातेला खाली आणलेलं, रिक्षा केली आणि नंदू डॉक्टर आपले मानकोलीचे त्यांना सांगितलं का असं प्रकरण झालेलं आहे, बाळाचं नाळ कापायचं आहे आणि वर काही पडलेली नाही. टोपे सिस्टरांना फोन केला मी, मॅडम अशा नाही बोलल्या, तू डायरेक्ट शिबिरला घेऊन ये. ते तेवढ्या रात्री माझ्यासाठी त्या परत आणि त्या मातेसाठी तेवढ्या रात्री ओला करून आणि माझ्या इकडे आल्या, कुठे मानकोलीला नवनीतच्या इकडे. त्यांनी नाळ वगैरे कापल्या. मातेचं ब्लड 5 पॉईंटवर आलेलं होतं. 5 पॉईंटवर आले, माता अस्तित्व झालेली. अनिकेत सर बसलेले होते. अनिकेत सरांना कॉल केला, सर अशी मातेची अवस्था झाली, काय करू. टोपे सिस्टर येत आहेत. टोपे सिस्टरांनी माणीमध्ये आपल्या ॲम्ब्युलन्सला त्यांना फोन केला. त्या ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर त्यांचाच भाऊ आहे, त्यांना कॉल केला, तिथे उपलब्ध ती गाडी करून आम्ही रात्री 12:30 वाजता गेलो. रात्री मी 2:30 वाजता घरी आली. कधी? रात्री 2:30 वाजता घरी आली. मला एक भीती होती, सर बोलताय ते गाडीवाले बाता का तुम्हाला मानकोलीवर सोडू का. मी बोलली कसं आहे माहितीये का, मी इकडे होते, मी कोणत्या कामासाठी गेले ते मला माहिती आहे, ईश्वराला माहिती आहे, पण दुसऱ्या कोणाला माहित नाही ती बाई त्या गाडीतून उतरली आहे म्हणून. तर मला प्लीज माझ्या घराजवळ सोडा. त्यांनी ॲम्ब्युलन्स घेतली आपल्या गावातील स्मशानभूमीतून आणि माझ्या घराजवळ सोडली. त्या मातेच्या भाव होता त्या गाडीमध्ये, तिला इथे डिंपल वाईन शॉपजवळ सोडली आणि मला घरी पोहोचल्यानंतर टोपे सिस्टरांनी फोन केला, बाळा पोहोचली का घरी. मी बोलतो हो मॅडम, तुम्ही. हो मी पण पोहोचली. ठीक आहे, आता झोपून घे शांत. अशी काळजीपूर्वक एका आईसारखी, म्हणजे त्यांच्या अक्षरशः डोळे भरून येतात, मन भरून येतात, किती बोलावं काय सांगावं असं क्षण नाही, पण शब्द म्हणतात नाही. आणि वेळ पण झालेला आहे म्हणून मी एवढ्यातच तुमच्या सर्वांनी मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद. पाखरेती अशी पाखरेती स्मृती ठेवली जाते, तशा आपल्या टोपे मॅडम. बघा प्रत्येकाच्या मनात असं वाटतं की काहीतरी बोलावं, पण प्रत्येकाला उठायचं म्हणजे उठता येत नाही, कारण जेवणाची वेळ झाली. तशा आपल्या टोपे मॅडम यांच्याविषयी मी अनुभव सांगणार आहे, कारण जेवढं त्यांचं सांगावं तेवढं कमीच आहे. बघा असं म्हणतात की माय लाईफ इज माय वाईफ, असं लोक म्हणतात की माझ्या जीवनात माझी बायको महत्वाची, तिच्यामुळे मी पुढे. पण आज मी तर असं म्हणेन की हे साफ चुकीचे. आजचं असं वास्तव आहे की टोपेच्या जीवनात माय वाईफ नाही तर माय हजबंड अँड माय सन इज माय इम्पॉर्टंट. म्हणजे असं त्यांच्या बाबतीत आहे. जसं आपण सांगतोय की मॅडम जशी आपली सेवा केली तसं त्यांच्या घरच्यांनी आधार दिला. आपण नेहमी आपल्या संसाराचा विचार करतोय, माझा मुलगा, माझा संसार, आणि आपण त्याच्यात गुरफटलेले असतात. पण जसं त्यांनी जसं आपल्यासाठी झोपून दिलं तसं त्यांच्या फॅमिलीने दिलं. कधी त्यांनी विचार नाही केला त्यांच्या मुलाने की माझी मम्मी केवढी सेवा करते, तू आलीच पाहिजे, तू गेलीच पाहिजे. कधी त्यांना कधी म्हणजे डिलिव्हरीचा फोन केला तरी त्या लोकांनी स्वतः सोडलेला आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे मी माझा अनुभव बरेच सांगायचे, जेवढे सांगितले तेवढे कमी आहेत. पण मी जसं टोप्यांची ऋणी आहे तसं त्यांच्या मिस्टरांचं, त्यांच्या मुलांचं सुद्धा ऋणी आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्ही या बाबतीत सहमत असाल. बस एवढंच बोलून धन्यवाद देते. बाकी त्यांचं आयुष्य खूप सुंदर आणि सुखी जावं, आनंदी जावं. जसं त्यांच्या फॅमिलीने त्यांना आतापर्यंत समजून घेतलं तसं यापुढे समजून घेतील हीच ईश्वराची प्रार्थना. थँक्यू. यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम म्हणजे दुःख आणि तेवढं दुःखाचं नाही आणि सुखाचं नाही. मी मॅडमला आलेल्या गावात तेव्हा बोलली, मॅडम तुम्ही घरी राहू शकत नाही आणि मी घरी राहू शकत नाही, आपल्याला हे जमणारच नाही. मॅडम तुम्ही कशा काय राहणार घरी, नका तुम्ही येत जा आपल्याला भेटायला, आमच्या इकडे वल्ला येत जा, दुसरे दापोड्याला येत जा. हो मॅडम येईल ना मी, तुम्ही आमच्याकडे येत जा. पण मॅडमचं असं जेव्हा त्या आपल्या आंध्रप्रदेशला आल्या तेव्हा काही आपली ओळख नसते, परिचय नसते. पण जेव्हा त्यांना वर्ल्ड कप दिलं, गुंडोळी, दापोडा, 5 गाव त्यांच्याकडे, काही एकच नाही असं. पण त्या जेव्हा गावात आल्या तेव्हा मी अंगणवाडी कार्यकर्ते आणि त्या सिस्टर, पण त्यांनी पण असं सिस्टर आहे असं कधी दाखवलं नाही आणि मी अंगणवाडी कार्यकर्ते असं नाही दाखवलं. आणि सर्व जे आपले येथील लाभार्थी त्यांना अशा प्रेम द्यायच्या का बसला का मुलगा हळू असे पकडा तसं पकडा. आणि ज्या आपल्या कोणी अशा वयोवृद्ध महिला असतील ज्यांचं काय पाय दुखत असेल, काय करत असेल, तरी त्यांना बसा ना आई, बसा वहिनी, देते तुम्हाला गोळी, देते तुम्हाला इंजेक्शन. पण कधी नाही बोलले नाही.
त्यांचं हे म्हणजे असं प्रेम खूप, जेव्हा ते येतील तेव्हा म्हणजे त्यांच्याकडनं आपण घ्यावं, ते शिकावं, कसं माणसाला समोरच्या प्रेम द्यावं हे त्यांच्याकडनं शिकावं. असं म्हणजे कालपासून मला तर मॅडमची सारखी आठवण येते. मॅडम माझ्या घरी काल आलेल्या, पण थांबल्या नाही, त्यांना घाई होती निरोप द्यायचं सगळ्यांना आजचं कार्यक्रमाचं. आणि आम्ही अशा काम करताना म्हणजे असं शिस्त किंवा आम्ही अंगणवाडी करते नाही, पहिलीप्रमाणेच वागलो. आणि त्या आमचे म्हणजे बाबाची मुलं जिजे असतात त्या गावात आल्या का जिजी कुठे गेल्या, जिजी कुठे गेल्या, मॅडम म्हणून अशा अंगणवाडी सुद्धा बोलले, जिजी कुठे आहेत, जिजी असं करायचं, जिजी असं तसं करायचं, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि येऊन सर्व लाभार्थ्यांना व्यवस्थित इंजेक्शन देणार, तर फोन करणार. जर आपण आपल्याला अडचण आली, एखाद्या मुलाला ताप आलं, कोणा आजारी पडलं किंवा गरोदर माता असली, आपण फोन केलं तरी मॅडम सांगणार त्यांना पाठवा पेशीला, नाही तर दाखवण्याला पाठवा मॅडम तुम्ही. त्यांना काही यायची सोय नसेल तर मी येते, मग तुम्हाला मी येते संध्याकाळी का दुपारी असं सांगणार. पण आता आजचं म्हणजे खरंच कसं बोलायचं समजत नाही. दादा सांगतात का 2 मिनिटातच बोला, एवढं बोलून मी माझे सेवक असतील, शिक्षक असतील आणि ग्रामपंचायत कर्मचारी असतील, खऱ्या अर्थाने ते पगार घेतात पण खऱ्या अर्थाने गावाची सेवा करतात. आपण कोरोना काळ बघितला, प्रायव्हेट डॉक्टरांनी फक्त पैसे कमवण्याचे साधन बघितला. आमचा कर्मचारी सुट्टी न घेता शासनाकडून आम्हाला लॉकडाऊनच्या वेळेमध्ये 50% कर्मचाऱ्यांची उपलब्धता फक्त ठेवायची, त्या अनुषंगाने आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. पण आमचा कर्मचारी सुट्टी न घेता, आमचा सफाई कामगार असेल, आमचा ग्रामपंचायत कर्मचारी असेल, प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी असतील, आमच्या आशा सेविका असतील, आमच्या अंगणवाडी कार्यकर्ते असतील, आमच्या आरोग्य सेवक असतील, आमचे शिक्षक असतील, त्यांनी खरोखर उल्लेखनीय 3 वर्षामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यास आज सत्कारमूर्ती टोपे मॅडम दिसतात आणि त्या देखील आमचं सहकार्य होतं. शासनाने आम्हाला मानधन जाहीर केलं होतं, पण आशा सेविकांना पण मानधन दिलेलं नाही किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांना पण मानधन केले नाही. ती त्यांनी दिलेली खऱ्या अर्थाने गावाची सेवाच आहे. आज मी सगळ्यांनी टोपी सिस्टरांचे कामाचे कर्तृत्व सांगितले, पण जी गोष्ट खऱ्या अर्थाने सांगायची होती त्यासाठी उठली मी. कारण की आजच्या दापोडे सब सेंटर अंतर्गत ज्या 7 अशा कार्यरत आहेत त्या कोणा मुलं आहेत तर टोपे सिस्टरांमुळे. आम्हाला घरी जाऊन प्रवृत्त कामासाठी त्यांनी केलं की तुम्ही अशा सेविकामध्ये काम करा, खूपच सेवेचे काम आहे, चांगलं काम आहे, तुम्हाला शिकायला मिळेल, अशा गोष्टी आम्हाला समजावून या कार्यात आम्हाला पुढे आणल्या. आम्हाला खूप अडचणी आल्या, सुरुवातीला काम नको नको वाटलं, पण त्यांनी खूप समजावून घेतलं, समजावून सांगितलं. म्हणून मी एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मॅडम तुमची मुली राहील. नातं खूप सांभाळलं, तसं आज हे समाजसेवा बघितली भरून आलं. आणि याच्यापेक्षा जास्त नात्यामध्ये पण सर्व राहायला लांब आहेत, लातूर, सोलापूर, तेवढं लांबून कोणाला जमलं नाही यायला. असं सर्व नात्यात कोणी असं तिथं नाव घेऊ शकत नाही की ताईने कोणाचं दुखवलंय, कोणासाठी धावपळ नाही गेली. ताई आज तुला नमस्ते सलाम करतो, काय चुकलं असेल तर क्षमा असू दे. तुझ्या आयुष्यात तुला भरभराटी मिळो, आमचा खूप आशीर्वाद आहे. कधी हाक मार, तू जशी आमच्याकडे धावत आली, मी शपथ म्हणतो माझ्या आईची, मी नक्की धावत पळत तुझ्यासाठी. मॅडमचे मिस्टर लेखी घेऊन आले, जो काम नसेल करत ना तर मला लेखी द्या. बरं ठीक आहे चालेल. दुसऱ्या दिवशी टोपे सिस्टरांचा मला मेसेज आला, अर्शली कुठे, चल आपल्याला गुंतवणीला जायचे. घरामध्ये माझ्या नंदेची डिलिव्हरी झाली होती आणि मी मिस्टरने सांगितलं पण नाही मला, म्हणजे मी कुठे चालले का काय चालले ना. नेमके मिस्टर मला कृष्ण बाबलेची इथं भेटले. खोटं बोलणार तरी किती, कुठे चालली. बरं कोरोनाचे भेटले ना रुग्ण, तिथं बरं जायचे, जा मग. असं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वामागे पुरुष असतो, हेही कराय. तसेच टोपे सिस्टरांनी खूप वेळोवेळी कदाचित मला ओरडले असतील, रागवले असतील, पण प्रत्येक वेळी जवळही घेतलं असेल. ज्यावेळी माझी दुसऱ्या बच्चूच्या वेळेला डिलिव्हरी आली तर अक्षरशः 8वा महिना आला तर 9वा महिना आला आणि आमचं समोरचं लसीकरण, मला लसीकरणाचा टार्गेट कम्प्लीट करायचं होतं, पण तेव्हा मी करू नाही शकली कारण मी गुरुवारी ॲडमिट झाले आणि शुक्रवारी माझी डिलिव्हरी झाली. सिस्टर बोलत होत्या तू रिझाईन दे ना, तू नंतर जपन मिळली नाही सिस्टर, मला माझ्या कार्यामध्ये कामामध्ये जरा तत्पर राहायचे. न ज्यावेळी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा मी माझा रजिस्टर नेऊन मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले. का आपल्या भले नसू दे पेमेंट, नसू दे पगार, नसू दे काय, पण लोकांना जो सेवेचा व्रत आहे त्याच्यासाठी मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे ना. टोपे सिस्टरसाठी बोलायचं सारखं म्हणजे आता काय बोलावं सुचत नाही. खरंच मी आता इतक्या मला कंटाळा आला होता, पाऊस पण पडत होता,
जाऊ का नको. पण नंतर हा विचार केला, हा दिवस परत नाही येणार. कारण नंदा दत्तात्रय होतं, मी जरी मला जन्म दिला असेल, माझ्या मम्मीची आईची खूप इच्छा होती लग्नाच्या अगोदर 12वी नंतर असेल, तू नर्सिंग कर. कशाला तू कॉलेज करते? माझी आपली ऐपत नाही ना, तुम्ही माझे दागिने ठेवते त्याचे पैसे करते ना, पण तू नर्सिंगला जा. पण जाऊ दे, काही कारणास्तव जरी मी लग्नाच्या आधी जरी या फील्डमध्ये नाही उतरली, पण नंतर काय होईना, पण मी या आरोग्य खात्याच्या याच्यामध्ये उतरले. खाली मला कॉलेज तू कधी येशील पण नाही, माझी आमच्या सिस्टरांचं बरं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तो होऊ दे, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा. बरं मी शनिवारी मी कदाचित तिकडे येईल असं मी पण आईला शब्द दिलाय. प्रोफेसर कदाचित मी कधी तुम्हाला उलटा बोलले असेल, मला खरंच मोठ्या मनाने माफ करा. जरी माझी आई दुसरी असली तरी तुम्ही पण आमच्या एक आईसारखं आम्हाला खूप मनापासून प्रेम केलेलं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सोपं नाहीये. टोपे सिस्टरनी काम केलं, त्यांना पगार मिळाला, पण त्यांनी हे जे मिळवलंय ना ते कोणीच मिळवू शकत नाही. मगाशी ते सर बोलले त्याप्रमाणे नमूतून भविष्याची असं एक व्यक्तिमत्व म्हणजे टोपे सिस्टर आहे. आज आपण सगळी कामं सोडून इथे सगळे जमले आहोत. ते फक्त एक उपकेंद्रातली सिस्टर सेवानिवृत्त होते यासाठी नाही, तर त्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक जिव्हाळ्याचा भाग, एक महत्त्वाचा भाग बनले आहे. तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने ती जागा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मिळवलेली आहे. एक सिस्टर जेव्हा रुग्णाला ट्रीटमेंट देते म्हणजे फक्त औषध गोळ्या देऊन पाठवलंय असं नाहीये, की त्या रुग्णासाठी एक आशेचं किरण असते. आणि टोपे सिस्टरांनी त्यांची कर्तव्याची जबाबदारी 100% पूर्ण केलेली आहे. फक्त औषध देऊन पेशंटला पाठवलं असं कधीच झालेलं नाहीये. त्याच्यासोबत त्यांचे 4 जिव्हाळ्याचे शब्द प्रत्येक पेशंटला फ्री मिळाले आणि त्यामुळे 80% पेशंट तिथेच बरा होत होता. आणि ही गोष्ट मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इतकं चांगलं व्यक्तिमत्व माझ्यासोबत कामाला, हे माझं भाग्य आहे की मला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. इतकी अनुभवी व्यक्ती, अनुभवी सिस्टर माझ्यासोबत असताना मी वयाने लहान असले तरी त्यांनी कधीही मला असं जाणवू दिलं नाही की त्या अनुभवी आहेत किंवा त्या माझ्याकडून सिनियर आहेत. एवढ्या वर्षात मी ही गोष्ट कधीच त्यांनी मला जाणवू दिलेली नाही. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. हे माझं खरंच सौभाग्य आहे. त्या एखाद्या प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यात भीती असते, रोगाविषयी काळजी असते, पण त्यांच्या प्रेमळ शब्दाने ती भीती कशी घालून टाकली हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. कितीतरी कुटुंबामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. म्हणजे औषध देऊन पेशंट ट्रीट करणं हा भाग नाहीये. मी डॉक्टर झाले, मी शिक्षण घेतलं, पण जो काउन्सिलिंग पार्ट आहे, पेशंटला समजावून सांगणे किंवा आपलं संभाषण कौशल्य, हे आम्हाला कॉलेजमध्ये कोणी शिकवत नाही. आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज मला माझ्या सिस्टरने शिकवलंय. याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे. मला माझ्या सिस्टरचा खूप अभिमान आहे. आज खरंच त्यांना निरोप द्यायची, मला उपकेंद्राचा पहिला दिवस ज्या सिस्टरने मला वेलकम केलं होतं, आज त्या सिस्टर मला निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यांचा तो ठसा उठवतील याच्याबद्दल खात्रीच आहे मला, पण त्या नेहमी आज खुश राहाव्या ही दिवस मी प्रार्थना करते. खूप खूप आभार मानते. मला या गावात म्हणजे 5 गावात इथे एवढ्या काम करायची संधी मिळाली, माझं खूप मोठं भाग्य समजते. मला माझ्या नातेवाईकांसारखंच मला अगदी सिस्टर म्हणून कोणी इथे संबोधलेलं नाहीये. आमची टोपेच बोलायचे किंवा ताई बोलायचे आणि मला खूप खूप प्रेम दिलं आणि खूप मला असं परिचयासारखी वागणूक नाही भेटली. त्याबद्दल मी खूप सगळ्यांची ऋणी आहे. मी कामातून रिटायर झाले म्हणजे सेवानिवृत्त झाले, पण तुमच्यापासून सेवानिवृत्त नाही झाले. तुम्ही मला कधीही आज्ञा मी तुमच्यासाठी, कारण तुम्ही मला खूप प्रेम दिलं आणि खूप मला सहकार्य केलं आणि माझ्या कुटुंबात माझ्या मिस्टरांना पण तेवढंच त्यांनी मला खूप सहकार्य केलं. थँक्यू. सर्वांचे मी खूप खूप आभार मानते.